लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी राणा दाम्पत्य रवी राणा आणि नवनीत राणा या दोघांनीही बाप्पाचं दर्शन घेऊन बाहेर आलेले आहेत। ताई काय सांगणार, आपण बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे, काय मागितलं बाप्पाकडे? बाप्पाला फक्त एवढीच मागणी केली आहे की ज्या इमानदारीने आम्ही लोकांसाठी काम करतोय अजून ताकद द्याव, अजून आम्ही त्याच ताकदीने आमच्या लोकांचे कामं केले पाहिजे। आणि बाप्पाच्या चरणी एवढी प्रार्थना केली आहे की आमचे एकनाथ शिंदेजींची आणि आमचे देवेंद्र फडणवीसजींची ही जोडी सदाबहार राहो आणि येणाऱ्या भविष्यात त्यांचे कामाचेच भरोसे आपली परत सत्ता येऊ दे बाप्पा, एवढी देवाचरणी प्रार्थना केली आहे। दुसरा विषय असा आहे की कारण उद्या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी येणार आहेत। संजय राऊतांनी एक टीका केलेली आहे की आता महाराष्ट्रातले सर्व उद्योग तो गुजरातला नेले, कमीत कमी लालबागचा राजा तरी घेऊन जाऊ नये। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। मला असं वाटते विचित्र बोलणारे जे माणसं लोक आहे त्यांच्याबद्दल आपण काही बोलू नये आणि ते दिवसात जे सपने पाहत आहे ते खरे होणारे नाही आहे। येणार तर आमचे देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजींची सरकार। दुसऱ्यांदा बोलतायत की कारण देवेंद्र फडणवीसच्या डोक्यामध्ये मेंदू आहे का? कारण शरद पवारांचं डोक्यात काय चाललंय हे देवेंद्र फडणवीस कधीही समजू शकणार नाही आहेत। मला एक गोष्टी एवढीच कळते, ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही त्यांनी जे खूप हुशार आहे पूर्ण देशाने पाहिलेले आहे असे देवेंद्र फडणवीसजीबद्दल यांनी बोलू नये, ज्यांचे स्वतःचे मेंदू नाही आहे। आपण बघितलेलं आहे की ज्यांच्या स्वतःच्या डोक्यात मेंदू नाही आहे त्यांनी देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत बोलू नये असा थेट आरोपसुद्धा नवनीत राणा यांनी केलेला आहे। व्हिडिओ मोहनसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।